श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सर्वांना श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच रहा, स्वस्थ रहा. आज आपण भटकंती या सदरात श्री दत्तांची राजधानी नृसिंहवाडी येथे भेट देणार आहोत. चला तर मग नृसिंहवाडी. नृसिंह सरस्वतींच्या पावन वास्तव्यामुळेच या क्षेत्राला नृसिंह वाटिका म्हणून ओळखले जाऊ लागले. हीच आजची नृसिंहवाडी अथवा नरसोबाची वाडी होय. दत्तप्रभूंचे दुसरे अवतार म्हणून ज्यांना ओळखले जाते अशा नृसिंह सरस्वतींच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या क्षेत्राला दत्तभक्तांमध्ये दत्तप्रभूंची राजधानी म्हणून स्थान आहे. वासुदेवानंदन सरस्वती उर्फ टेंबेस्वामींनी भारत भ्रमण केल्यानंतर येथे वास्तव्य केलं आणि नृसिंहवाडीला दत्तप्रभूंची राजधानी असे संबोधले आहे. नृसिंह सरस्वतींनी येथे तब्बल 12 वर्षे तपश्चर्या केली. या पवित्र संगमस्थळी तपसाधना केल्यानंतर त्यांनी येथे औदुंबर वृक्षातळी मनोहर पादुका आणि अन्नपूर्णा जान्हवीची स्थापना केली आणि आपण येथे वास करू अशी ग्वाही भक्तजनांना दिली व गाणगापुरी प्रस्थान केले. वाडीतील दत्त मंदिराबाबत सांगितली जाणारी माहिती मात्र आश्चर्यकारक अशीच आहे. जरी हे हिंदूंचं पवित्र स्थान असलं तरी विजापूरच्या आदिलशहाने आपल्या मुलीची दृष्टी परत यावी म्हणून प्रार्थना केली होती. त्याला सकारात्मक फळ आल्यामुळे आदिलशहाने मंदिराचे बांधकाम करून दिले. त्यामुळे त्याला कळस नाही. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करण्यास विसरू नका.